नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आदिरा आणि रोहन एकमेकांपासून आता वेगळे व्हायच्या दृष्टीने विचार करत आहेत, पण रोहनला काही झालं तरी आदिराला सोडायचं नाहीये. त्याचबरोबर आदिराचं सुद्धा तेच म्हणणं आहे. पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की आदिरा म्हणते की मी त्यांच्यासोबत राहू शकत नाहीये, म्हणून आदिराचा नकार असतो. परंतु इकडे स्वानंदी पहिल्यांदा इकडे आदिरा आणि रोहन यांचं भांडण तर मिटवणार आहेच, पण त्याचसोबतच आदिरा आणि रोहनला ती एकत्र आणते आणि अंशुमनचं जे कांड आहे ते त्याचाच फॉर्म्युला वापरून त्याच्यावरतीच ती त्याचा डाव उलटवत आहे आणि ते सत्यसुद्धा अंशुमनच्या समोर आणत आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता समर हॉस्पिटलमध्ये तिथे आलेला आहे आणि तो आदिराला विचारत असतो की काय झालंय नक्की मला सांग. तेव्हा आदिरा तिच्या डोक्यात जे जे चालू आहे ते सगळं ती बोलत असते. दादा मला नाही माहिती, मला ना त्या घरामध्ये त्रास होतो, कारण जेव्हापासून मी त्या घरात गेले तेव्हापासून आईंच्या एक्सपेक्टेशन खूपच वाढत चाललेले आहेत. त्यांच्या डोक्यात वेगळेच विचार आहेत, त्यांना वेगळंच वाटत असतं. त्यांना फक्त एवढंच वाटत आहे की मी सून आहे, मी हे केलं पाहिजे, मी ते केलं पाहिजे. प्रत्येक वेळेस मी कधी उठायचं, काय करायचं, कोणाशी बोलायचं, या सगळ्या गोष्टींवरती रिस्ट्रिक्शन आहेत. तेव्हा शांतपणे समर आदिराला सांगतो की आदिरा, तुला माहीत नव्हतं का गं, जेव्हा तू त्या घरामध्ये लग्न करून जाणार होतीस तेव्हा तुला माहिती नव्हतं हे सगळं होणार आहे? मग तेव्हा तर तू तयार होतीस ना, मग आत्ता अचानक काय झालेलं आहे, असं इकडे समर तिला विचारत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की दादा मान्य आहे मला, मी अजूनही तयारच आहे, माझा तसा इश्यू नाही आहे. तेव्हा मात्र समर म्हणत असतो मग प्रॉब्लेम काय आहे बाळा, मग तू असा विचार का करतेस, का तुझ्या डोक्यात येत नाहीये की कुठंतरी तुलाही कमीपणा घ्यावा लागणार आहे? तर इकडे स्वानंदी सुद्धा घरी आलेली आहे आणि मंदा डायरेक्ट तोंडावर बोलत असते की मला काय वाटतंय माहिती आहे का, की तुम्ही काय करून टाकावं, की तुम्ही ना डिवोर्स घेऊन टाका, सोड चिठ्ठी घ्या आणि मोकळं व्हा. हे ऐकून तर धक्काच बसलेला असतो. रोहन म्हणतो आई बास झालं, खूप झालं. त्याच वेळेस बाबांना सुद्धा खूप राग येतो. बाबा म्हणतात मंदा बास झालं, तुला जर या दोघांचं लग्न मोडायचं असेल तर मी सुद्धा तुला डिवोर्स देणार आहे. जर आदिरा या घरात येणार नसेल सून म्हणून तर मी सुद्धा डिवोर्स देणार आहे आणि या सगळ्या गोष्टी थांबवणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे, मीही तुझ्यासोबत राहणार नाही. आता मात्र सुशला धक्का बसतो. सुश म्हणते की ताई मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि सुशला काळजी वाटायला लागलेली असते. मग माझं आणि आईचं कसं होणार? ह्या सगळ्यातून मार्ग काढायचा असेल तर स्वानंदीताईच मार्ग काढू शकते, या गोष्टीची जाणीव सुशला असते. म्हणूनच सुश म्हणू लागते की ताई जरा तू ये ना इकडं, मला तुझ्याशी बोलायचं आहे. असं म्हणत सुश तिच्या ताईला बाजूला घेते आणि तिच्या ताईला म्हणू लागते की चल मला तुझ्याशी बोलायचं आहे. मग स्वानंदीला तिने बाजूला घेतलेलं असतं आणि स्वानंदीसोबत ती बोलत असते. स्वानंदीला ती म्हणते की ताई त्या दिवशी ना मल्लिका काकू आलेल्या होत्या आणि मल्लिका काकूंनी हे सगळं जे काय आहे ना आईला सांगितलंय. म्हणजे हे सगळं जे काय आहे ते आईच्या एकटीच्या मनाचं नाही आहे चालू, इथे मल्लिका काकू आलेल्या आणि त्यांनी सांगितले, म्हणून तर आई इथं दादा आणि वहिनी यांच्या दोघांच्या डिवोर्सबद्दल बोलत आहे. हे ऐकल्यावर स्वानंदीला धक्का बसतो. स्वानंदी म्हणते खूप अति होतं हे सगळं आता, म्हणजे इकडे माझ्या संसारामध्ये प्रॉब्लेम सुरू आहेत आणि त्याचबरोबर स्वतःच्या मुलीचा संसार मोडण्याच्या पण ही बाई मागं लागलेली आहे. म्हणजे आता हे हॉस्पिटलचं सुद्धा तिचं नाटकच असणार आहे, हे स्वानंदीच्या लक्षात येतं. स्वानंदी म्हणते रोहन तू शांत हो, तू चल बरं माझ्याबरोबर, आपण बघूया काय करायचं आहे ते. मग स्वानंदी रोहनला घेते आणि रोहनला म्हणते चल. मग रोहनला घेऊन ती येते. इकडे स्वानंदी आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते. नेमका अंशुमन तिथून बाजूला गेलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे हॉस्पिटलमध्ये या दोघींचं गुलूगुलू बोलणं चाललेलं असतं, ते म्हणजे अर्पिता आणि मल्लिका. तर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र स्वानंदी तिथं आलेली असते आणि त्या दोघींना माहितीच नसतं की स्वानंदी तिथं आहे. आणि त्याचबरोबर स्वानंदीने त्या दोघींचंही बोलणं ऐकलेलं असतं. त्या दोघी म्हणत असतात की कशी स्वानंदीची वाट लावली, आता अर्पिताचा डिवोर्स झाला की मग या दोघांचा डिवोर्स करायचा आणि हा जो आहे ना खरा आपल्या आयुष्यातला खरा काटा जो आहे तो म्हणजे समर,
तो काटा आपल्याला पहिलं काढावा लागणार आहे. जोपर्यंत समरला आपल्या आयुष्यातून आपण काढून टाकू शकत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी क्लिअर होणार नाहीत. असं हे सगळं चाललेलं असतं. आणि मग नेमकं स्वानंदी हे सगळं बोलणं ऐकते आणि तिला जाम राग येतो. मग तिला आठवतं की जेव्हा तिचं आणि अंशुमनचं भांडण चाललेलं होतं, अंशुमनच तिच्याशी भांडत होता आणि तिला वाटेल ते बोलत होता. आणि त्यानंतर म्हणतो की आता जर तू माझ्याबद्दल नाही दादाला सांगायचा विचार करत असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव की तू माझ्या कानाखाली दिलीस तर माझ्याकडे बघ इथं CCTV कॅमेरा आहे आणि इथलं फुटेज आहे ना, हे फुटेज मी दादाला दाखवेल आणि मग तुझी हकलपट्टी पक्कीच आहे. हे स्वानंदीला आठवत असतं. मग स्वानंदी म्हणते की बरोबर आहे, आता मला शांत राहून चालणार नाही, कारण मिस्टर राजवाडेंना सगळे फसवत आहेत, त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत आहेत. आणि त्याहीपेक्षा या अंशुमनने स्वतःच्याच तोंडाने जी कबुली दिलेली आहे, श्वेताच्या घरी गुंड पाठवलेले, ते व्हिडिओ डिलीट करण्यासाठी काय काय करावं लागलं, हे अंशुमनने बाष्कळपणे बोलून गेलेलं असतो आणि हे स्वानंदीच्या लक्षात येतं. स्वानंदी म्हणते, अरे आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की खरा सूत्रधार कोण आहे. आता मला विचार करावाच लागणार आहे. आता मी शांत राहणार नाही. काही झालं तरीही आता श्वेताला तर न्याय मिळवून द्यायचाच आहे, पण अधिरा आणि रोहन यांचा संसार वाचवायचा असेल तर मला पहिलं या अंशुमनचा खरा चेहरा मिस्टर राजवाडे यांच्या समोर आणावा लागणार आहे. त्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी नीट होणार नाहीत, हे स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं. आणि स्वानंदी विचार करू लागते. स्वानंदी म्हणते की बाद झालं, आतापर्यंत खूप चांगुलपणाने राहिलेली आहे, आता मी शांत राहणार नाही. आणि मग स्वानंदी तिथे हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट टीमच्या तिथं जाते. मग ते जे डॉक्टर असतात त्यांना ती भेटते आणि ते म्हणतात, अरे तुम्ही सरपोतदार, स्वानंदी सरपोतदार. तेव्हा ती म्हणते, हां बोला ना. तेव्हा ते म्हणतात, अरे तुम्ही मागच्या वेळेस ना खूप मदत केली होती मला. तेव्हा स्वानंदी म्हणते, हां कधी, काय झालेलं. तेव्हा ते सांगू लागतात की अहो माझ्या बायकोला घेऊन आमच्या 25व्या वाढदिवसानिमित्त आम्ही जाणार होतो ना, तेव्हा तुम्ही आम्हाला जे पॅकेज बुक केलेलं होतं त्याचाच तर फायदा मला झालेला होता आणि माझी बायको खुश आहे. अजूनपर्यंत ती एवढी खुश आहे ना, तिला खूप छान वाटतं, कारण तुम्ही जी अरेंजमेंट करून दिलेली होती त्याच्यामुळं तर आमची ट्रीप आणि आमची ॲनिव्हर्सरी 25वी ॲनिव्हर्सरी जी होती ती खूप छान झाली. त्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त तुम्हाला जातं, कारण माझी बायको खुश आहे ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळं. हे ऐकल्यानंतर मात्र स्वानंदी खुशच होते. स्वानंदीला ते म्हणतात, पण तुमची काय मदत करू, तुम्हाला काय मदत हवी आहे का. तेव्हा स्वानंदी म्हणते की मला ना कालचं CCTV फुटेज जे आहे ते मला पाहायचं आहे. तेव्हा ते म्हणतात, काय झालं मॅडम, काही इश्यू आहे का. तेव्हा स्वानंदी म्हणते, नाही मला ते हवं होतं, जरा पाहायला मिळेल का, कॉरिडॉरमधलं CCTV फुटेज होतं. तेव्हा ते म्हणतात की नक्की, काही हरकत नाही आहे, मी तुम्हाला ते CCTV फुटेज देतो. आणि मग स्वानंदी तिकडे CCTV फुटेज घ्यायला जाते आणि इकडे समर तिथे बसलेला असतो. तिथे अधिरा असते आणि स्वानंदीने रोहनला तिथे पाठवलेलं असतं. मग समर म्हणतो की काय झालं रोहन म्हणतो की काय करू समर सर, तुम्हीच सांगा, कारण अधिराचं असं म्हणणं आहे की आई अशी करते. पण मला एक सांगा की जेव्हापासून तुम्ही तिला विचारा माझ्यासमोर, जेव्हापासून लग्न करून ती घरात आलेली आहे, मी तिची बाजू घेतली का आईची बाजू घेतली. तेव्हा अधिरा सरळ समरला सांगते की नाही, प्रत्येक वेळेस माझी बाजू घेतो. आणि मग समर हे ऐकतो तेव्हा तो म्हणतो की खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि मग ऑलरेडी समरने विचारलेलं असतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि त्याचबरोबर घरामध्ये तुला कोणाचा त्रास होतो, हे सगळं जेव्हा समरने विचारलेलं असतं तेव्हा मात्र धक्का तर बसलेलाच असतो. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता स्वानंदी म्हणते की आता हे CCTV फुटेज आपल्याला मिळवलं पाहिजे, कारण ज्या गोष्टी चालू झालेल्या आहेत त्या इतक्या भयानक पद्धतीनं चालू झालेल्या असतात की ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो. स्वानंदी म्हणते की आता हे सगळं CCTV फुटेज जे आहे ते ताब्यात घ्यावंच लागणार आहे, असा विचार स्वानंदीच्या डोक्यात आलेला असतो. आणि मग स्वानंदी ते CCTV फुटेज त्यांना म्हणते की मला तुम्ही हे कॉपी करून द्याल का. तेव्हा ते म्हणतात की हो. आणि त्याचबरोबर ती म्हणते की मिस्टर समर राजवाडे आहेत, ते इथे आले तर त्यांना तुम्ही दाखवाल काही CCTV फुटेज. तेव्हा ते म्हणतात की काहीच हरकत नाही आहे मॅडम, आम्ही दाखवू शकतो त्यांना, कारण मिस्टर राजवाडे आहेत ना, काहीच हरकत नाही आहे. तेव्हा स्वानंदीला ते म्हणतात, तुम्ही मिसेस राजवाडे ना. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो. अहो मॅडम, किती म्हणजे एवढ्या मोठ्या घरातल्या असून तुम्ही किती शांतपणे, किती सगळं समंजसपणे हे सगळं करताय, असं
सांगितल्याबरोबर स्वानंदी त्यांच्याशी बोलत असते. आणि मग आत्ता स्वानंदी केशरी टूर्सला काम करते हे सुद्धा स्वानंदीने त्यांना सांगितलेलं असतं. कारण तुम्हाला जर कधी कोणती गरज लागली, म्हणजे आणखी पुढे काही मदत हवी असेल, कुठली टूर प्लॅन करायची असेल तर मी मदत करेन, असंही स्वानंदीने त्यांना सांगितलेलं असतं. आता स्वानंदी इकडे येते आणि समरला म्हणते की मिस्टर राजवाडे. तर रोहन तिथं असतो आणि रोहनला स्वानंदी अधीरा आणि रोहनला जवळ घेते आणि त्यांना दोघांनाही म्हणू लागते की काय झालंय. तेव्हा रोहन आणि अधीरा म्हणत असतात की काही नाही. मग स्वानंदी म्हणते काय झालं, सॉर्ट आउट झालं की नाही आहे तुमच्या दोघांमधलं. तेव्हा ते दोघंही म्हणू लागतात की हो. आणि मग रोहन आणि अधीरा जवळ घेते आणि म्हणू लागते की काळजी करू नका, कारण तुमच्या संसारावर कधीच संकट येणार नाही, कारण त्या संकटाला आधी माझ्याशी लढावं लागेल, असं स्वानंदी सांगत असते. आणि हे ऐकल्यानंतर समरला तर धक्काच बसलेला असतो. समर म्हणत असतो म्हणजे. मग रोहन तिथं सांगू लागतो की मला ताईनेच इथं आणलेलं होतं आणि ताईनेच मला सांगितलेलं होतं की तू चल, म्हणून मी इथं आलेलो होतो. आणि हे ऐकल्यानंतर समरला धक्का बसतो, म्हणजे आपल्या बहिणीसाठी ही एवढं करत आहे. आणि मग स्वानंदी समरला घेऊन जाते आणि तिथे नेऊन जेव्हा स्वानंदी ते CCTV फुटेज दाखवते, त्यामध्ये जे अंशुमन बोलत असतो ते ऐकून समरला धक्का बसतो. म्हणजे स्वानंदीने आता सगळ्या गोष्टी तिथे समरच्या समोर आणलेल्या असतात. अंशुमनने स्वतःच्या तोंडाने जी समरच्या समोर असतं आणि जे काय बोललेलं समरला धक्का बसतो. समर म्हणतो काय बोलताय तुम्ही हे सगळं. तेव्हा स्वानंदी म्हणते आता तरी तुमची खात्री पटली ना, मी श्वेता किंवा निकिता ताई आम्ही कोणीच खोटं बोलत नव्हतो. मिस्टर राजवाडे तुम्ही लक्षात घ्या जरा, हे सगळं काय आहे. म्हणजे आपली बहीण असेल तर आपण तिच्यावरती अन्याय झाला तर आवाज उठवणार, पण ती दुसऱ्याची मुलगी आहे म्हणून तिच्या बाबतीत असा विचार करायचा का, असं स्वानंदी इकडे सांगत असते. तेव्हा मात्र समर म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही कोणत्याही मुलीवरती अन्याय होता कामा नये, असं इकडे समर सांगत असतो. आणि मग मात्र आता स्वानंदीला सुद्धा धक्का बसलेला असतो. स्वानंदी म्हणत असते मग आता हे काय आहे, मला सांगा, मी एवढं सगळं केलं आणि आता हा मुलगा स्वतःच्या तोंडाने इथं सांगत आहे, मला कबुली देत आहे, एवढंच काय तर तो तुम्हालाही काय बोलत आहे ते ऐकलत का. आता मात्र समरला धक्का बसलेला असतो आणि समरच्या लक्षात येतं की म्हणजे हे सगळं जे काय आहे स्वानंदी बोलत होत्या, रोहनची ताई जे बोलत होती ते सगळं खरं होतं आणि अंशुमनवर मी विश्वास ठेवला. पण काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, त्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. आणि त्या क्षणी समरने कमिशनर साहेबांना फोन केलेला असतो आणि तो कमिशनर साहेबांना सांगतो की आत्ताच्या आत्ता एका व्यक्तीला अरेस्ट करायचे आहे आणि तो सांगतो की त्या व्यक्तीला तुम्ही ताब्यात घ्या. हे ऐकल्यावर कमिशनर साहेब म्हणतात अहो पण ते तुमचे भाऊ आहेत. तेव्हा इकडे समर म्हणतो की हो मला माहिती आहे, पण त्या व्यक्तीने जर गुन्हा केलेला असेल तर तो माझा भाऊ जरी असला तरीही त्याला त्याची शिक्षा ही मिळालीच पाहिजे, असं इकडे समरने सांगितलेलं असतं. आणि मग मात्र स्वानंदी पाहत असते आणि त्याचवेळी ते दोघंही पाहतात तर अधीरा आणि रोहन बाहेरून पाहतात, तर अधीरा आणि रोहन या दोघांनीही एकमेकांना मिठी मारलेली असते. आणि मग समर म्हणत असतो की काय झालं अधीरा, येतेस ना घरी. तेव्हा मात्र अधीरा म्हणते की नाही, मी रोज सोबत चालले माझ्या घरी. आणि फायनली अधीरा आणि रोहन यांचा संसार वाचवलेला आहे स्वानंदीने. त्याचबरोबर इकडे एका दमातच तिने एवढी कामं केलेली आहेत की श्वेताला सुद्धा न्याय मिळवून दिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.